परिवाराची परंपरा ते पुढे नेतात. खरोखर आनंद होतो आणि आपल्या घरगुती काही इथे खाद्यपदार्थ हे आपल्याला इथे मिळतील. खरं तर शरद पवारांनी एक आता राजकीय खरंच घ्यायचेत का आजचे दिवस? नाही राजकीय आता काल तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण तिथे असाल, काल मध्ये आमचे सगळे पोलीस होते. तर या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ मिंदेंनी बंद करावं. सर्वात त्यांचं सरकार आहे ते अर्बन नक्सल म्हणून पण गुन्हा दाखल करतील आमच्यावर. पण एकनाथ मिंदेंनी हे सगळं बंद करावं. रडगाणं आहे, हा रडीचा डाव चालतो. आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4 कॅमेरे अँगल होते तिथे. आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळेच होता तिथे. मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती. 4 पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग? 4 अँगल मध्ये एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे आदित्य ठाकरेंची ती नजर जी तुम्ही मागे रोखून बघत होतात. नेमकं काय झालं होतं त्यावेळी? काही झालं नव्हतं. त्यांच्याकडून धक्काबुक्की वगैरे होत होती. तर मी एवढंच बघत होतो की आपले सगळे कार्यकर्ते नीट आहेत ना, सोबत आहेत ना, तेवढंच. आणि कोणाला काही होणार नाही. कोळीवाड्यात आम्हाला शांतता पाळायची होती. काल सण होता आणि तो सण आम्ही साजरा करायला गेलेलो. खरं तर तुमचा जो दौरा होता हा पूर्वनियोजित होता. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी मला 2 माणसं भेटायला आली होती आणि 160 लाखांचं मॅनिप्युलेशन म्हणजे वोटरमध्ये जे मॅनिप्युलेशन आहे ते करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे दिलेला होता. असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे. अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला. राऊतांनी खरं तर सकाळी राहुल गांधींचे आरोप खरे आहेत असं वाटतं. त्याच्यासाठी हा खुलासा पाण्याची देखील गरज नाही ना. परवा त्यांनी तुम्हाला पुरावे निश्चित दाखवलेला आहे की काय खरंय काय खोटं. आदित्यजी, सकाळी संजय राऊतांनी उघडपणे म्हटलेलं आहे की महानगरपालिकेच्या ह्याच्यात दोन्ही भाऊ आम्ही एकत्र येतील वगैरे, तर त्याकडे आपण कसं पाहतो? मला वाटतं एक महत्वाचं आहे की दोन्ही भाऊ अनेक वर्षांत आता बोलत आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढत आहेत. पुढचा निर्णय मला तर दोघेही भाऊ घेतील. पण मुंबईच्या हिताचं असेल, महाराष्ट्र हिताचं असेल ते नक्की होईल. पण मग महाविकास आघाडीचं काय? बघा, आता कोणाचा जर तरचा निर्णय असेल तो त्यांच्यावर असेल. पण मला वाटतं आता इकडचे जे लोक आहेत त्यांना किती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत मला माहित नाही. देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत. हे आम्हाला खासगीत आहे ना, अजून कुठे जाहीरपणे सांगितलं. आता तुम्ही इथे या खायला थोडं गिरगाव किचन मध्ये. बिल्कुल, हम ये पहले से ही कहते आए हैं, बहुत दिनों से कह रहे हैं. और ये हम सिर्फ हारने के बाद नहीं, तो लोकसभा में जो हमारा परफॉर्मेंस रहा उसके बाद भी हमने कहा है कि देश भर में कहीं ना कहीं वोटों की चोरी हुई है. कहीं ना कहीं चुनाव आयोग जो है वो भाजपा के कार्यालय से ही चलता है, भाजपा के दफ्तर से चलता है. राहुल गांधी जी ने जो दिखाया है वो सिर्फ हवा में बात नहीं कही है, वोट की चोरी को पकड़ा है. कोई 1-2 ऐसे लोग हैं जिन्होंने 4-4, 5-5 दफा वोटिंग की है, 5 जगह अलग अलग वोटिंग की है, फोटो सेम है, नाम सेम है, लेकिन आज इधर तो कल उधर ऐसे वोटिंग की है. तो मुझे लगता है कि चुनाव आयोग चुनौती देने से बदले एक काम करे कि चलो डिबेट करते हैं राहुल गांधी जी से. पूरा चुनाव आयोग है, राहुल गांधी जी अकेले खड़े रहेंगे और डिबेट करेंगे. जो हम बता रहे हैं वो सही है गलत ये तो पता है, क्योंकि जो भी हमें इन्फॉर्मेशन मिली है उन्हीं के वेबसाइट से मिली है. तो क्या उनका वेबसाइट गलत है, रिकॉर्ड गलत है? आज जो हम 2025 में है, एआई के दिनों में इनको सीसीटीवी फुटेज ये करना है, नष्ट करना है, तो कैसी बात चल रही है? हमारा देश और हमारे देश की संविधान और हमारे देश की लोकतंत्र खतरे में है. ना सिर्फ देश के लोग जानते हैं लेकिन दुनिया भर अभी जानने लगे हैं. उनको चिंता की जरूरत नहीं है. शायद वो थिएटर में जाते तो पहली लाइन में बैठते हैं, हम पीछे के लाइन में बैठे. कहाँ कौन बैठे इससे ज्यादा इम्पोर्टेंट है कि वोट की चोरी करके ये जो सत्ता हासिल की है उन्होंने, वो उस पर बात करें. जी, जिस तरीके से आज रक्षाबंधन है, देवेंद्र फडणवीस जी रक्षाबंधन को लेकर, लाडली बहन को लेकर उन्होंने आश्वासन दिया है कि 5 साल तक ये योजना चालू रहेगी और आने वाले समय में बिल्कुल 5 साल तक चालू रहेगी. लेकिन बहना को मिलेगा ही नहीं, क्योंकि आज आप देख रहे हो एक तो कितनी 2-3 लाख तो कम कर दी है. कई भाइयों को भी मिल गई है लाडली बहन की योजना का जो रकम है. तो ये तो सारी मजाक चल रही है. और यही बात है कि झूठ बोल के वोटों की चोरी करके ये सत्ता हासिल की उन्होंने. सिद्धार्थ शिंदेवरचा जो गुन्हा आहे हा राजकीय हस्तक्षेपातून आहे आणि सत्तेचा रडगाणं आहे, रडीचा डाव आहे आणि खोटारडेपणा आहे एकनाथ मिंदेंचा. सत्तेचा दुरुपयोग होतोय. बिलकुल. आणि ते आता फडणवीस साहेबांना पण कळायला लागलेलं आहे. तर रॅपिडोचं काय केस हो? रॅपिडोवर कारवाई करण्याची धमकी दिली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या मुलासाठी स्पॉन्सरशिप घेतली. एक तर पहिलं तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर ही दादागिरी आहे.
असं जर चालत राहिलं तर आपल्या राज्यामध्ये कुठचे गुंतवणूकदार येणार आहेत की मंत्री येतात धमकवतात आणि मग स्वतःच्या पोरासाठी स्पॉन्सरशिप घेतात. ते म्हणतात स्पॉन्सरशिप दिली असली तरी कारवाई काही थांबणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही पैसे पण लुटताय, चोरी पण चालली आणि दादागिरी पण चालली, जबराना पण आणि नजराना पण सुरू झाले की हे ऑफिशियली खंडनीय आहे. आहेच ना. आणि आजच तुम्ही बघा, आजचा दिवस 9 ऑगस्ट म्हणजे सिंगापूरचा फाउंडेशन डे आहे. 60 वर्ष झाली तिथे असे खंडणीखोर नाही बसलेत, म्हणूनच तो देश पुढे गेलाय. महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर हे जे सत्तेत खंडणीखोर बसलेत त्यांना काढायला लागेल. त्यांची हकलपट्टी मुख्यमंत्र्यांनी करणं काल गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रस्त्यावरती उतरून रस्त्यांची असं पाहणी खूप करत होते. चांगली आश्वासनं दिली होती, पण पुढे काय झाले तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांना देखील काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रस्त्यावर होते, रस्त्यांची पाहणी करत होते. शिंदे हे गायमुख मध्ये बघत होते, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस पुण्यात होते. बरोबर आहे. अनेक पर्यटक देखील येतात, कारण मिंदेंनी पैसे काढून मुंबईचे रस्त्यांची हाल. आता परवाकडेच तुम्ही पाहिलं असेल ते भाडीपाचा व्हिडिओ, डोंबिवली म्हणजे 10 वर्ष मंत्रीपद स्वतःकडे, मुलगा खासदार, पालकमंत्री स्वतः, पैसा सगळा स्वतःकडे, रस्त्यांचे काय हाल होतो. पलावाचं कसं झालं. तर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते. आपण बघितलं राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा सडकून टीका केलेली आहे. निवडणूक आयोग भाजपासाठी काम करताय, त्यांच्या कार्यालयातूनच काम करताय, असा गंभीर आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला.